रायगडच्या पालकमंत्री पदाचा तिढा हा नेमका कधी सुटणार आहे हा आताच्या घडीचा सगळ्यात मोठा प्रश्न आहे। अनिकेत तटकरे यांची विधान परिषदेवर वर्णी लागलेली आहे। सुनील तटकरे यांनी म्हटलं होतं की रायगडच्या पालकमंत्री पदाबाबत निश्चितच मोठा निर्णय होईल, पण अजूनही त्याबद्दलची काही चर्चा नाही। आपल्यासोबत रायगडचे दोन्ही आमदार आहेत, आपण त्यांची बातचीत करणार आहोत। महेंद्र शेठ दळवी आहेत, महेंद्र शेठ थोरात आहेत, महेंद्र शेठ दळवी आहेत, आपण त्यांची बातचीत करणार। सर, कसं पाहता एकंदरीतच काय होईल नेमकं रायगडला पालकमंत्रीपद शिवसेनेला मिळणार आहे की नाही? होय, नक्कीच आज विधान परिषदेचे निकाल लागलेले आहेत। महायुतीला चांगलं यश या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये मिळालेलं आहे आणि आज पावसाळी अधिवेशनसुद्धा सुरू झालेलं आहे। त्यामुळे ज्या रायगडच्या पालकमंत्री संदर्भात विधान परिषदेच्या निवडणुकी कोकण विधान परिषदेची निवडणूक जे अनिकेत तटकरेंना आम्ही सगळ्यांनी एकमताने पक्षाच्या आदेशाचं पालन करून त्या ठिकाणी त्यांना उमेदवारी दिली आणि त्यांना बिनविरोध त्या ठिकाणी निवडूनसुद्धा देण्यात आलेला आहे। त्यामुळे त्या सगळ्या नेत्यांनी वरिष्ठ लेवलला जो काही निर्णय या ठिकाणी घेण्यात आलेला आहे की रायगडचं पालकमंत्रीपद हे भरतशेठ गोगावले यांना देण्यात येणार आहे, असं आमच्या नेतृत्वाकडून सुद्धा आम्हाला सांगण्यात आलेलं आहे आणि आमच्या नेतृत्वाने शिंदेसाहेबांनी वरिष्ठ नेत्यांशी सगळ्यांशी चर्चा केलेली आहे। त्यामुळे आता लवकरात लवकर हा तिढा सुटेल अशी अपेक्षा आम्हा सगळ्यांना या ठिकाणी आहे। आम्ही बघूया, आता या अधिवेशनामध्ये आम्ही सगळ्यांशी पुन्हा एकदा आज भेटून चर्चा करणार आहोत। नक्की चर्चा करणार असं म्हणताय तुम्ही, पण आपली आग्रही भूमिका मांडलेली। तुम्ही तर म्हटलं होतं की मी विधानभवनाच्या पायऱ्यांवरती या ठिकाणी आंदोलन करणार जर भरतशेठ गोगावले यांना मंत्रिपद मिळालं नाही किंवा मग पालकमंत्रीपद मिळालं नाही तर। नाही, तर भरतशेठ मंत्री मोदी आहेत, पालकमंत्र्यांची आमची अपेक्षा निश्चित आहे। पण झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीनंतर खरताने कोकण विधान परिषद निवडणूक अतिशय महत्त्वाची होती। आज आपण नाशिकचा निकाल बघितला। खरं तर माझ्या कन्येने त्या ठिकाणी फॉर्म भरला होता, परंतु काही आमच्याच वरिष्ठ ज्येष्ठ मंत्री किंवा सहकार्याने त्याच्यामध्ये भूमिका वेगळी धरली। कदाचित तो फॉर्म राहिला असता तर आजचा निकाल वेगळा असता। पालकमंत्री आमचा अधिकार आहे आणि तो आमची कमिटेड नक्की आहोत की भरतशेठच्या रूपाने आम्हाला पालकमंत्री मिळणं गरजेचं होतं, पण पालकमंत्रीसाठी तह करणं हे काही योग्य नव्हतं आणि म्हणून ही निवडणूक लढणं काळाची गरज होती। कोकणवासियांची इच्छा होती, तटकरे फॅमिलीचा विरोध बघताना ही निवडणूक लढली असती तर कदाचित शिवसेना जी जिंकली असते। आज आपण नाशिकमध्ये बघितलं तर तो वेगळा निर्णय आला आहे, तोच निर्णय कदाचित कोकणाच्या बाबतीमध्ये आला असता, पण आमच्या साथीदारांनी आमची साथ सोडल्यामुळे कदाचित आम्ही निवडणूक लढू शकलो नाही आणि म्हणून ती निवडणूक वेगळ्या धाटणीने आज अनिकेत तटकरे बिनविरोध गेले। साथीदारांना साथ सोडली म्हणजे रोख नेमका कुणाकडे आहे? असं आहे की आमचे वरिष्ठ नेते आहेत, आमचे आदरणीय भरतशेठ असतील, महेंद्र थोरवेजी आहेत किंवा कोकणाचे नेते उदयजी सामंत आहेत। कदाचित निवडणूक लढली असती तर कोकणवासियांची इच्छा होती, आमची इच्छा प्रामाणिकपणे होती की खंजीर खुपसल्यामुळे भाजपने असं म्हणावं नाशिकमध्ये। नाही, आता तो विषय वेगळ्या चर्चेला गेला जाईल, कारण आज निकाल लागलेला आहे। पण कदाचित ती निवडणूक कोकणवासी लढले असते, कुठलाही कार्यकर्ता लढला असता, ती निवडणूक जिंकली असती, कारण आमच्याकडे सर्वाधिक मतं होती। जसं आज नाशिकमध्ये ज्या पद्धतीने निकाल आला हे आश्चर्यजनक निश्चित आहे। त्यामुळे मला असं वाटतं एक आमदार म्हणून की कोकणवासियांची जी इच्छा होती ती पूर्ती झाली असती। पालकमंत्री आमचा अधिकार आहे तो मिळणारच आहे, त्याच्यामध्ये काय नवीन तुम्ही जो प्रयत्न केला, तुम्ही जे बलिदान दिलं, तुम्ही जे संयम दाखवला, त्याचं फलित कुठे आहे? तुम्ही मागणी करताय रायगडचं पालकमंत्रीपद मिळालं पाहिजे। अनिकेत तटकरे आणि त्यासोबतच त्यांचे पिता सुनील तटकरे यांनी एकनाथ शिंदेची भेट पण घेतली, तेव्हा चर्चा झडत होत्या की लगेच होणार, पण असं काही दिसत नाही चित्र। तो विषय एकमेकांशी जोडू नये असं माझं व्यक्तिमत निश्चित आहे। कारण स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीनंतर जी निवडणूक लागली विधान परिषदेची, तो जनमतातला आमचा अधिकार होता, परंतु आमचे उदय सामंतजी असतील, भरतशेठ असतील, महेंद्र थोरवे असतील आणि पक्षाच्या वरिष्ठ नेते शिंदेसाहेबांचा जो आदेश आहे तो आदेश आम्ही त्यावेळेस पाळला। रोख वारंवार उद्धव सामंतांकडे काय घडलं बिघडलंय पण असं नाही आहे, नाशिकच्या निकालानंतर कोकणवासियांचा मदत करत नाही, मी थेट प्रश्न विचार गेला असं आम्ही जाहीरपणे सांगतो आणि त्याचं आम्ही खंतही व्यक्त करतो। कदाचित लढलो असतो तर निवडणूक नक्की जिंकलो असतो, कुठलाही एक शिवसैनिक लढला असता जिंकला असतो, पण त्या उद्भवलेल्या परिस्थितीमध्ये शिंदेसाहेबांचा आदेश पाळून आम्ही आमची उमेदवारी माघार घेतली आणि त्यांना बिनविरोध दिलं। पालकमंत्री हा वेगळा विषय आहे, पालकमंत्री आमचा अधिकार तो मिळणारच आहे, त्याच्यामध्ये आम्ही लढाई कायमस्वरूपी लढत आलो। महेंद्र थोरवे असेल, मी असेल, आम्ही लढाई लढत आलो। मला असं वाटतं आता आमदार महोदय बोलल्याप्रमाणे अधिवेशन काळामध्ये बऱ्याचशा रूपाने पालकमंत्री मिळेल, तो आमचा अधिकार आहे आणि तो मिळालाच पाहिजे। मिळेल असं वाटतंय, चित्र दिसतंय कुठे? मिळाला पाहिजे, तो आमचा अधिकार आहे। 15 ऑगस्टला झेंडा वंदन कोण करणार? झेंडा कोण? आदरणीय भरतशेठच झेंडावंदन 15 ऑगस्ट करणार, पण ही तह करण्याची वेळ नव्हती, कारण तह झाल्यामुळे कोकणवासियांचं नुकसान झालं। हे माझं व्यक्तिमत कायमस्वरूपी कायम ठेवलं। व्यक्तिगत मत आहे, कोकणवासियांचं नुकसान झालं। जर उमेदवार दिला असता त्या ठिकाणी किंवा उदय सामंत यांनी वेगळी भूमिका घेतली असती तर रायगडमध्ये कोकणमध्ये काही वेगळा निकाल लागला असता। होय, नक्कीच जर शिवसेना त्या ठिकाणी लढली असती तर कोकण
चा निकाल हा आपल्याला सगळ्यांना पाहायला महाराष्ट्राला मिळाला असता की नक्कीच त्या ठिकाणी शिवसेना विजयी झाली असती. परंतु राज्यामध्ये 3 पक्षांचं सरकार आहे आणि 3 पक्षांचं महायुती असल्यामुळे त्या ठिकाणी ती सीट राष्ट्रवादीला गेल्यामुळे त्या ठिकाणी एकत्रपणे सगळ्यांनी तो निर्णय घेतलेला आहे. इमानदारीनं काम करताय पक्ष म्हणून महायुतीमध्ये, पण भाजप मग इमानदारीनं काम करत नाही असं म्हणावं नाशिकच्या निकालानंतर, आणि यासाठी जबाबदार कोणाला ठरवणार आता? नाही, आता शिंदेसाहेब या गोष्टीचा सर्व तपास घेऊन निर्णय घेणार आहेत. आम्ही सुद्धा आज त्यांच्याशी चर्चा करणार आहोत की अशा पद्धतीने त्या ठिकाणी भाजपची सुद्धा सर्वात जास्त मतदान त्या ठिकाणी होतं, शिवसेनेचं मतदान होतं, राष्ट्रवादीचं मतदान होतं. मग अशा परिस्थितीत असा निकाल यायला नाही पाहिजे होता. ही महायुतीमध्ये खरं तर त्या ठिकाणी फितुरी झालेली आहे. असं होता कामा नये, कारण जर ही सुरुवात झाली तर मग उद्याच्या येणाऱ्या निवडणुकांमध्ये याचे निकाल वेगवेगळे लागू शकतात. कारण जो विश्वासार्हता जी 3 पक्षांनी तयार केलेली आहे महाराष्ट्रामध्ये, त्या नाशिकच्या निकालानंतर कुठेतरी गालबोट लागल्यासारखी वाटते. गालबोट लागल्यासारखं वाटतंय असं म्हणतायत. आणि एकंदरीतच आता रायगडचं पालकमंत्रीपद हे कुणाला मिळणार आहे हे सुद्धा पाहण्यात तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे. कॅमेरा पर्सन योगेश गुरवसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.